नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून दोन मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवणार आहोत, ज्या तुम्ही झटपट नाश्त्यासाठी घाईच्या वेळेससुद्धा बनवू शकता. बनवूया पहिली रेसिपी. तर इथे मी 1 कप रवा घेतला आहे, जाड किंवा बारीक कोणताही रवा घ्यायचा आहे. इथे आता मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता याची अगदी बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. यानंतर 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तर गव्हाच्या पिठामुळे बाइंडिंग येईल रव्याला. यानंतर इथे अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये 1 कप दही घालायचं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालू. तर त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, त्यातलं अर्धं घालायचं सुरुवातीला. मिक्स करूया आणि लागेल तसं आणखी पाणी घालूया आपण. तर हे अजूनही घट्ट आहे. तर यामध्ये मी आता उरलेलं अर्धा कप पाणीसुद्धा घालते आणि मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. अगदी स्मूथ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आणखी पाणी लागेल, तर इथे आणखी अर्धा कप मी पाणी घेतलं आणि त्यातलं इथे थोडं थोडं मिक्स केलं. तर आतापर्यंत यामध्ये मी 1.5 कप पाणी घातलं आणि आता विस्करनी हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि पहा, हे असं अगदी स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे. आता हे झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर इथे आता चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घ्यायची आहे. हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. यानंतर इथे मी थोडासा कांदा यामध्ये घालते आहे. थोडीशी चिंच घालते आहे आणि यानंतर ही थोडंसं मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि ही चटणी वाटून घेतली. आता या चटणीवरती आपण फोडणी घालूया. तर फोडणीसाठी ते 1 चमचा तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला. यानंतर यावरती मी 1 लाल मिरची तुकडे करून घातले. तर ही मस्त अशी फोडणी तयार आहे. चटणीवरती घालूया. फोडणीमुळे आपली चटणी आणखी खमंग होईल. तर ही अशी आपली साऊथ इंडियन स्टाईलची मस्त चटपटीत चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर आपण जो रवा झाकून ठेवला होता तो पाहूया. तर 10 मिनटानंतर रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. रव्याने पाणी शोषून घेतलं आहे. तर इथे यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायला लागेल. तर इथे मी 2 चमचे इथे पाणी घालते आणि मिक्स करून घेते. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आपण इन्स्टंट इथे डोसे बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये बेकिंग सोडा घालावा लागतो. यावरती थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण डोसे बनवूया. तर इथे मी डोसा तवा छान गरम करून घेतला. यावरती तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे तेल आहे तसं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आहे आणि डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. तर मस्त कुरकुरीत असा डोसा तयार होतो. इन्स्टंट अशी रेसिपी आहे. डाळ तांदूळ भिजत घालायची तुम्हाला अजिबात गरज नाही आहे. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया आणि वरची बाजू ड्राय झाली की याला तेल, बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे. यानंतर आता डोसा कुरकुरीत करून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती. तर पाहू शकता डोशाचा ब्राऊन रंग तुम्हाला दिसतो आहे. तर दोन्ही बाजूने छान कुरकुरीत झाला आहे. तर आता फोल्ड करून घेऊया. तर अगदी झटपट असा हा कुरकुरीत डोसा तयार झाला आहे. काढून घेऊया. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हा डोसा मी सर्व करते.
अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही नाश्त्याची रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर ही होती आपली रव्यापासून झटपट होणारी पहिली नाश्त्याची रेसिपी. आता बनवूया दुसरी रेसिपी. तर यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप रवा घेते. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता, कारण आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी इथे दही घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे साखर घालायची आहे. साखरेमुळे रेसिपीला रंग छान येईल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घेतलं आहे, यातलं म्हणजे अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे छान असं एकजीव झालं आहे आणि अगदी स्मूथ झालं आहे. हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे मला घट्ट वाटतं, तर यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. तर जे आपण अर्धा कप पाणी ठेवलं होतं त्यातलं पाव कप पाणी यामध्ये घातलं. म्हणजे आतापर्यंत यामध्ये मी पाऊण कप पाणी घातलं आहे. मिक्स करून हे आता आपण झाकून ठेवूया 10 मिनटासाठी, म्हणजे रवा छान फुलेल. इथे 10 मिनटं झाले आहेत. आपण पाहूया, एकदा याला मिक्स करूया. तर हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. यामध्ये मी आणखी 2 चमचे पाणी घालते. तर आतापर्यंत यामध्ये पाऊण कप आणि 2 चमचे इतकं पाणी मला लागलं. पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, पण तुम्ही हे पीठ याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे. आता इथे मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे. 2 चमचे इथे पीठ घातलं. याला अजिबात पसरवायचं नाही आहे, ते आपोआप असं पसरलं जातं. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि या डोस्याला वरून छान जाळी येईपर्यंत वाट पाहायची आहे. वरून पूर्ण ड्राय होऊ द्यायचं आहे. वरून हा डोसा पूर्ण ड्राय झाला म्हणजेच हा खालून शेकला आहे, भाजला गेला आहे असं समजायचं. इथे पाहू शकता वरची बाजू पूर्ण ड्राय झाले, म्हणजे हा डोसा खालच्या बाजूने सुद्धा छान असा भाजला गेला आहे पहा, आणि रंगसुद्धा छान आला आहे. तर डोसा आपण काढून घेऊया. तर एक थेंबही तेल न वापरता मी हा डोसा बनवून घेतला. पाहू शकता याची खालची बाजू. आपण यामध्ये जी अर्धा चमचा साखर घातली त्यामुळे रंग खूप छान येतो. तर इथे मी चटणीबरोबर हा डोसा सर्व केला. तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.